जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. नमस्कार. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. थोड्या वेळात सर बोलतील, थोडस जॉईन होत आहेत डेवल सर. कारण ओके. एक प्रश्न विचारला गेला काय ग्रुपवरती 2 दिवसापूर्वी की परीक्षेचं का देणं कंपल्सरी आहे किंवा काय, त्या विषयावरती हा. थोडं ते क्लॅरिफिकेशन करतील. आतापर्यंत तुमचा कसा राहिला एक्सरसाइज अभ्यासाचा? बरा चाललाय. बराच. हो, छान चाललंय, छान चाललंय. चांगला चालाय. म्हणजे समज समज वाढते हळूहळू ना विषयाची. हो हो. हो हो, नक्की नक्की. आता आपण किती इथं 10-11 लोक आहोत, अजून लोक जॉईन होतील. हम्म. हा. कारण अजून खूप आपण प्रायमरी स्टेजला आहे. अजून आपण तसं बऱ्याच गोष्टी अजून हो माहिती हो. व्हायच्या. हा. त्यामुळे कसं की या स्टेजला आपण काही जजमेंट घेऊ शकत नाही. आज सकाळी मी काही उत्तरं टाकली होती सॅम्पल तशी, हा हा बघितली का कोणी आपण? हा. त्यावरती हो. काही तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, मी नाही पाहिले. नाही का? फक्त नाही मी पाहिजे जे तर. ट्रान्सलेट मी जे ट्रान्सलेट केले होते ते त्यात भरपूर चुका होत्या, म्हणून नाही, थोडस चुकाचा वाईट विचार वाटलं. नाही करायचा. ते आपण चुका हा एक पॅरामीटर नाहीच आहे. हा फक्त एक हा आपण प्रयत्न करतोय आणि भाषा शिकतोय हा, आपण. ते झालं. थोडं विचार असं वाटलं की थोडी घाई केली, विचारपूर्वक करायला पाहिजे होतं. आणि पुन्हा पुन्हा एकदा लिहून काढायचं आपण इंडिपेंडेंटली अशा वेळेला. हा, म्हणजे बरोबर. आणि शक्यतो लहान वाक्य करा, 3 हा, लहान वाक्य शब्दांचं करा. हा, वगैरे, म्हणजे मग ते बरोबर बरोबर. हा. हो जी हो. वाक्य आम्ही शिकलेले आहोत तेच तेच वापरायचं. हो. हा हा. दुसरी वाक्य ते म्हणजे कशी वापरायची माहिती नाही, माहिती नाही अजून आणि त्यातलं. उगीचच वापरले हो. विशेषण असं त्यातल्या वाटलं. विभक्ती काय, प्रत्येक गोष्टी कशी हा. वापरावी विभक्ती असते ना. जशी मराठीत हो आपण हो, कसं आपल्या बरोबर. नॅचरली आपण शिकलेलो आहे भाषा. हा हा, आपल्याला शिकवलेली भाषा, आपल्या आईने जी आई बोलायची, बाजूचे बोलायची आपण शिकलो. मेंदूने बरोबर. नैसर्गिकपणे घेतलं. संस्कृत आपण जाणून बुजून शिकतोय ना. मग हो. त्यातले नियम तर होय. नाही, ठरलेले आधी आहेत. मराठी वाक्य करायचं हम्म. व्यवस्थित. हा हम्म. तर हा आपल्याला मराठी बऱ्यापैकी म्हणजे उत्तम येते न आपल्याला. म्हणजे म्हणजे हा जसा शब्द दिलाय तसं मराठी वाक्यात टाकून, आणि मग हा. त्याचं मग रिव्हर्स इंजिनिअरिंग करून संस्कृत बनवायचा प्रयत्न करायचा. हम्म. हम्म. म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे प्रथमा, आता तुम्हाला माहित नाही प्रथमा द्वितीय तृतीया वगैरे, पण जो शब्द दिलाय तो तसा तसा त्याचा जो अर्थ दिलाय, तो शब्द तुमच्या वाक्यात, मराठी वाक्यात जर आला व्यवस्थित, तर त्याचं तुम्हाला हा संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन करणं सोपं जाईल. हा हा. सर, आणि म्हणजे जास्त सर मला मोठी पण नाही मला करायची. वाटतं हम्म. की सर, हॅलो सर, मला हम्म. वाटतंय की पहिल्यांदा मराठी वाक्य लिहून द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे, आणि मग त्याचं संस्कृतमध्ये केलेलं पाहिजे. एकदम संस्कृतमध्ये केलं असलं की लवकर मग विचार, तुमचा म्हणजे वाक्य काय आहे हे पहिला समजायला पाहिजे. हो ना, हो ना. म्हणून बरोबर. आपला शब्द आपण दिला हो, होता. बरोबर आपण आहे. घरी वाक्य तयार केलं ना बरोबर आहे. मराठीमध्ये. शब्दाचा अर्थ हम्म. मी तसंच पाठवलंय बघा सर. हम्म. हम्म. शब्दाचा हा अर्थ, हा. मग मराठीतलं वाक्य, आणि मग हम्म. ते संस्कृत हा ट्रान्सलेशन बरोबर. केलं. हा हा. हम्म. बरोबर असं. सर, मला बरोबर. एक शंका आहे, विचारू का? हो, बोला. सोपं बोला. पडेल. हम्म. हॅलो सर, विचारू का मी? हो, बोला. हा. जसं मराठीमध्ये आपण कर्ता, कर्म, क्रियापद किंवा कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे हम्म. प्रयोग असतात, हम्म. तसं संस्कृतमध्ये काही आहे का? आहेत ना, पुढे आहेत, येतील आहे आपल्याला. ना. कर्तरी आहे, कर्मणी आपली आहे, भावे. मराठीची जननी संस्कृतच आहे, त्यामुळे जे काही मराठीत आहे ते सगळं संस्कृत मध्ये आहे. उलट आपण काय काय गाळलंय संस्कृत मधलं. हा, आपणच गाळला आहे. आपण अच्छा. शॉर्टकट घेतले आहेत बेसिकली हो. मराठीमध्ये बोलताना. सर, काल मी कालच्या गृहपाठात एक वाक्य केलं होतं द्विवादनात परमसाठी. तर मला फक्त विचारायचंय की ते बरोबर आहे का, की त्वम द्विवादनात परम खेलम गच्छसी. तुमचं मराठी वाक्य काय होतं? तो 2 वाजल्यानंतर खेळायला जातो, किंवा
तू 2 वाजल्यानंतर खेळायला जा, ही जे आज्ञार्थी जे वाक्य आहे त्याच्यामध्ये जर हे केलं, त्वम द्विवादनात परम खेलम, तू 2 वाजल्यानंतर खेळायला जासाठी, मग तिथे काय येणार? गच्छसी बरोबर आहे का दुसरं गच्छच हे? तुम्ही जर आज्ञा देत असाल तर मग गच्छ पण चालेल तिकडे. अच्छा, गच्छ पण चालेल. त्वम वापरले ना तुम्ही, मग हो गच्छ हो. चालेल तिथे. ओके मध्यम पुरुष असेल तर गच्छ चालेल. ओके. म्हणजे प्रत्येक वेळेस ते जे आहे क्रियापद आता गच्छचं गच्छसी होणार त्वमसाठी, तर ते वापरलंच पाहिजे असं नाहीये. ते नाही नाही आज्ञाधारक नाही, आता असलं तुम्हाला तर. नाही. आज्ञार्थी मध्यम पुरुष माहिती आहे तर ते वाक्य, किंवा वर्तमान काळातली सगळी रूपं माहिती आहेत तर त्याच्यातलं, जे आपण शिकलोय त्यातलंच घ्यायचं. ओके ओके, म्हणजे थँक्यू. गच्छसी पण चालेल आणि गच्छ पण चालेल का? हो ना, तो जर तुम्हाला दोन्ही जातो चालेल. या अर्थाने घ्यायचं तर गच्छसी, जा म्हणायचं तर गच्छ. ओके. हा, नमस्कार. नमस्कार. दिलीपजी, राजेशजी, जरा हो. आपण त्या परीक्षेविषयी जरा एक थोडे काहीतरी संभ्रम आहे, हं. तर त्याच्याविषयी थोडं बोलायला मी आलो होतो. तर बोलू का मी? हो. हा, तर मला वाटतं अजित पराडकर त्यांनी एक प्रश्न टाकला होता ग्रुपवरती, की त्यांना परीक्षा देण्यात तेवढा इंटरेस्ट नाहीये, स्वारस्य नाहीये, तर मग काय करायचं वगैरे असं. असे अजून कोण कोण आहेत ग्रुपमध्ये की ज्यांना परीक्षेची म्हणजे शिकायचंय पण परीक्षा नाही असं? मी आहे सर, कारण माझ्या 4ही परीक्षा पास झालेलो आहे मी 60 सालीच. आता विसरलो म्हणून पुन्हा बसलोय. अच्छा, अजून कोणी आहे का? मी आहे ते श्याम आपल्या जम्मा. ग्रुपवरती जॉईन झाले नसतील, असतील, कारण मला पण 1-2 जण माहिती आहेत की ज्यांना परीक्षा द्यायच्या नाही आहेत पण ते जॉईन होणार आहेत. ओके, तर मी ठीक आहे. आहे मी आता श्याम. बारेगावकर पण आहे. अच्छा, काय कारण काय आहेत साधारण? म्हणजे पूर्वी शिकलेला आहात आम्ही पण आता परीक्षा लहानपणी सगळ्या पास केलेल्या आहेत त्या परीक्षा. आता हो, या वयात का परीक्षा आणून द्यायचं नाही, आणखीन काही कारण नाही. ओके, नाही हरकत नाही. तुमच्या दृष्टीने तुम्ही तो मुद्दा मांडला आणि आपण तो जरा मोकळेपणाने बोलूया. ते कसं आहे की एकतर आपण काही परीक्षार्थी नाही आहोत, परीक्षेकरता आपण कोणीच शिकत नाही आहोत. हा, विद्यार्थी म्हणजे आता तुम्हाला त्या प्रमाणपत्रांचाही काही उपयोग नाही किंवा काही नाही, त्याप्रमाणे तो दृष्टिकोन समजतो मला. पण कसं आहे की आपण एक अभ्यासक्रम आणि एका टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातोय, आणि ज्याला आपण म्हणतो की हे एक आपण सामूहिक, म्हणजे वर्ग हा आपला संस्कृतचा वर्ग जो आहे तो आपण एक सामूहिक पद्धतीने करतोय, बरोबर? त्यामुळे सगळे जण आता जसं आता हा पाठ संपेल, बालबोर्डची परीक्षा संपेल, मग आपण याची एक अंतर्गत परीक्षा देऊ, परीक्षेकरता उजळणी करू, बरोबर? मग प्रारंभ सुरू करणार आहोत. प्रारंभची पण असेच पुस्तक पूर्ण झाल्यानंतर मग त्याची एक सराव परीक्षा करू. मग ऍक्च्युअली विद्याभवनची जी परीक्षा असेल प्रारंभची, त्याच्याकरता काही उजळणी वर्ग होतील, ती तुम्ही परीक्षा द्याल. तर हा सगळा जो प्रवास आहे ना, याच्यात परीक्षेचं उद्दिष्ट काय की आपण जरी पूर्वी शिकलो असो, आता काही जण नवीन शिकतायत, काही जण पूर्वी शिकलेले आहेत, परत उजळणी, पण आता आपल्याला किती आपण कॅचअप केलं, किती आत्मसात केलं, हा, आपण पाण्यात किती उभे आहोत, किती खोल पाण्यात उभे आहोत, हे आपल्या स्वतःला जाणून घेणं हाही एक आपला उद्देश आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल कुठल्याही अंतर्गत किंवा बाह्य, तर आपल्या कोणाला किती कळलं, कुठल्या प्रकारचे प्रश्न लोकांचे जनरली म्हणजे साधारण चुका होतात, कुठल्या प्रश्न परफेक्ट येतात, तर आम्हाला पण एक फीडबॅक मिळत असतो, मला पण, बरोबर? तर त्या दृष्टीने माझी अशी म्हणजे सगळ्यांना आणि दुसरं असं की एक जसं आपण बऱ्याचदा ग्रुपमध्ये जातो, कुठेतरी सहलीला जातो, पिकनिकला जातो, काहीतरी सोसायटीचे काही कार्यक्रम असतात, तर तिथे काहीतरी असे फन म्हणून एक काहीतरी संगीत खुर्ची म्हणा किंवा काय असे कार्यक्रम ठेवलेले असतात, बरोबर, स्पर्धात्मक, की ज्याच्यात आपण एक गंमत म्हणून भाग घेतो, एन्जॉय करतो आणि विसरून जातो दुसऱ्या दिवशी. तर माझी अशी सूचना आहे आपल्या सगळ्यांना की जे शिकलेले असतील नसतील, वयाच आहे नसेल असेल वगैरे, तरी शक्यतो सगळ्यांनी हा आपला एक सामूहिक आपला हा प्रवास आहे
या दृष्टीने सगळ्यांनी परीक्षेत सहभागी व्हावं. कारण बऱ्याचदा आपल्या सराव परीक्षा, प्रश्न उत्तर हे सगळं जे आहे ते परीक्षेच्या अनुषंगाने आपली चर्चा होणार आहे पुढे पुढे. हा हा प्रश्न असा येतो का, याचं असं उत्तर होईल का, मग काय वगैरे वगैरे. आणि ते एक आपण एन्जॉय करायचंय परीक्षा ही त्याच्या आणि समजा एखाद्याला ऐनवेळी काही परीक्षा देण्यात काही समजा खूप अडचण आली, काय घरच्या काही आणि आपल्या तब्येतीच्या कारणास्तव, घरच्या आणीबाणीमुळे वगैरे, तर ठीक आहे, आपण समजून घेऊ ना. तो काही असं म्हणजे की इथे त्यासाठी शिक्षा नाहीये किंवा काही नाहीये. पण मला असं वाटतं की या आपल्या प्रवासात आपण सगळेजण जसे परीक्षा देत आहेत, तर आपणही पुन्हा देऊया परीक्षा, त्याने काही फारसं बिघडणार नाही असं. तर अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. असं समजा की सगळ्यांनी या परीक्षा, या आपल्या संस्कृत वर्ग शिक्षण प्रवासाचा परीक्षा हा एक टप्पा आहे असं समजून तो सगळ्यांनी त्याची मजा घ्या. हा आणि सगळ्यांबरोबर सगळ्यांच्या आनंदात सहभागी व्हा. नाही तर काय होतं की बऱ्याचदा आपण बघतो की असं एक दोघं असतात, नाही मला नाही खेळायचं, मला नाही खेळायचं म्हणून असे बाजूला बसतात. आपण काय म्हणतो, अरे काय बाबा, बघा खेळले असतं तर बरं झालं असतं. नाही का, सगळेजण सहभागी असतात, सगळेजण त्याचा आनंद एक वेगळा असतो. तर अशी माझी म्हणजे 2-3 उद्देश होते माझे. सगळ्यांना परीक्षा करावा, परीक्षेला बसावं, फॉर्म भरावा आणि परीक्षा द्यावी असा आग्रह करण्यामध्ये. पण या उपरही जर कोणाची इच्छा अगदी दृढ असेल की नाहीच बसायचं, ठीक आहे, म्हणजे तसं काही हे नाही. पण तुम्ही जर बसलात तर मला स्वतःला, नंतर बाकीच्या शिक्षकांना आणि आपले इतर सहाध्यायी जे आहेत त्यांना सुद्धा जास्त आनंद होईल असं मला वाटतं. तर साधारण ही परीक्षा कधी असेल आपली? कारण डिसेंबर हा इकडे म्हणजे अमेरिकेमध्ये सुट्ट्यांचा हे आहे ना, नाही, तर ही परीक्षा बरोबर, ही परीक्षा आपली 22 फेब्रुवारीला असेल, रविवारी. अच्छा, ओके ओके. हा त्यामुळे आता तुम्हाला एक साधारण याचं स्वरूप सांगतो आपल्या वर्गाचं कसं काय चाललंय. मला वाटतं आता 9वा पाठ साधारण सुरू आहे किंवा संपलाय आपला. त्याच्यानंतर अजून 2-3 पाठ राहिलेले आहेत बालबोधचे. साधारणपणे एक 4-5 दिवसात आपलं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये बालबोधची आपला अभ्यास, तसा अभ्यासक्रम पूर्ण होईल. हा नंतर आपण एक त्याची सराव परीक्षा साधारण 10 ते 15 नोव्हेंबरच्या सुमारापर्यंत, हा एक्झॅक्ट किती संपतो पण साधारण एका आठवड्याचा साधारण तुम्हाला वेळ देऊन ती सराव परीक्षा एक आपण अंतर्गत परीक्षा घेऊ. त्याचा उद्देश ही तर अंतर्गत असणार आहे. म्हणजे काय की आपण एक पेपर देऊ तुम्हाला, ते तुम्ही सोडवायचं आहे आणि तुम्ही आपलंच तपासायचं. समजलं ना? म्हणजे हा आणि म्हणजे मग आपण आपल्याला कुठपर्यंत आलो, काय आपल्या चुका होतात, अरे हे माहिती होतं पण चुकलं, हे विसरलो, या गोष्टी आपल्याला कळतील. आणि हे सुरू असताना आपण ब्रेक नाही, शिकवण्यात ब्रेक नाही घेणार आहोत. प्रारंभचा पुढचा जो अभ्यास आहे तो एकीकडे आपला सुरूच राहणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आज किती 1 तारीख आहे, उद्या सुट्टी असेल 3 ते 8, 3 ते 9 यापर्यंत आपला समजा बालबोधचा अभ्यासक्रम संपेल. त्याच्यानंतर आपलं एक आठवडा देऊन आपण साधारण 17 तारखेच्या सुमाराला, म्हणजे जे काय हे असेल दिवस ठरवू आपण, त्याला आपण ती परीक्षा घेऊ. बरोबर. पण आपला त्याच्या पुढच्या आठवड्यात प्रारंभचा अभ्यासक्रम सुरू झालेला असं. आणि ती मग अंतर्गतच परीक्षा आहे. हा पण मग 22 फेब्रुवारीला आपली बालबोधची परीक्षा असणार आहे का त्याच्या पुढची असणार आहे परीक्षा? नाही, 22ला ही जी अंतर्गत परीक्षा आहे, तर ही फक्त आपल्याला बालबोध किती कळलं हे आपलं स्वतःला समजण्यासाठी होईल. पण आपलं जे ऍक्च्युअली परीक्षा असेल 22 फेब्रुवारीची, ती आपली प्रारंभ म्हणजे पुस्तक, म्हणजे आता तुम्हाला दिलं नाही अजून ते पुस्तक किंवा पाठवलं नाहीये. सोमवारी विद्याभवन वाले डिस्पॅच करणार आहेत सगळ्यांची, ज्यांनी ज्यांनी पुस्तकं मागितली आहेत त्यांना. तर ती पुस्तकं मिळतील तेव्हा पुढचं जे पुस्तक आहे, हा भाग क्रमांक 1 प्रारंभ, ते सगळ्यांना देण्यात येईल. म्हणजे त्याच्यावरती ती परीक्षा होईल प्रारंभ. अच्छा, तर म्हणजे जसं मी पहिली परीक्षा प्रारंभचीच असेल. बालबोध ही आपली सराव अंतर्गत परीक्षा असेल. अंतर्गत हा म्हणजे बालबोधची पण विद्याभवन परीक्षा घेतं, पण आपल्याला म्हणजे एका वेळेस एकच परीक्षा देणं अलाउड आहे. आणि प्रारंभ मध्ये आपण बालबोधच्या बरंच पुढे गेलेलो असू, मग तेव्हा बालबोध देण्यात काही अर्थच नसणार आहे असं.
आणि बर जसं मी पुन्हा पुस्तक पुन्हा सांगत असतो की निदान बालबोध आणि प्रारंभ पर्यंत तुम्ही फक्त रेग्युलर क्लास जरी अटेंड केला, लक्षपूर्वक अटेंड केला किंवा रेकॉर्डिंग ऐकलं आणि त्याच्याविषयीच्या शंका एकतर क्लासमध्ये किंवा ग्रुपमध्ये प्रश्न विचारून, जर फक्त रेकॉर्डिंगच ऐकत असाल तर शंका विचारून शंका निरसन करून घेतलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की प्रत्येकाला 90% वरती भेटतील मार्क. हम्म. ओके. त्यामुळे परीक्षेच्या अजिबात बालबोधचं हा बोला. बालबोधचं पुस्तक येणार आहे ना? बालबोधचं पण पुस्तक तुम्हाला पुढच्या म्हणजे या सोमवारी ते डिस्पॅच होईल आणि साधारण तुम्हाला म्हणजे पोस्टानेच पाठवणार तर स्पीड पोस्टनी, तर एक 4 दिवसात मिळेल साधारण असं. गुरुवार शुक्रवार एकंदर पर्यंत बहुतेक मिळतील. सर एकंदर किती परीक्षा असतात संस्कृतच्या हा हो विद्याभवनच्या? सांगतो. तर एकंदर विद्याभवनच्या 5 स्तरांच्या परीक्षा असतात, 5 लेवलच्या. पहिली बालबोध, दुसरी प्रारंभ, तिला बालबोध आणि प्रारंभला एकच प्रश्नपत्रिका असते. हा पेपर असतात, म्हणजे एकच पेपर असतो. नंतर तिसरी परीक्षा त्याला म्हटलं जातं प्रवेशला 2 पेपर असतात, परिचयाला 3 पेपर असतात आणि कोविदला 4 पेपर असतात. तर आता आपला प्रवास कसा असेल ते थोडक्यात सांगतो की आपला हा जो प्रारंभचा जो अभ्यास असेल म्हणजे शिकवण्याचं म्हणतो मी, तर ते साधारण आपण म्हणजे 10 नोव्हेंबर पासून जर सुरू केलं तर माझ्या अंदाजाने जास्तीत जास्त 15 जानेवारी पर्यंत चालेल प्रारंभचं शिकवणं. परीक्षा 22 फेब्रुवारीला असेल आणि त्याच्यानंतर आपण प्रवेशचंही आपण सुरू करणार आहोत शिकवणं. हा मध्ये जर वाटलं, कारण कसं असतं संस्कृतमध्ये, आता तुम्ही जेव्हा प्रारंभ शिकाल तेव्हा बालबोधची उजळणी होणारच आहे. कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण, रूप, विभक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी होणारच आहे. म्हणजे असं नाही किंवा आता तुम्ही प्रारंभची परीक्षा मला द्यायची आहे तर प्रवेशचं का शिकून मी काय करू, असं नाही. उलट ते प्रारंभचे कॉन्सेप्ट तुमचे जास्त क्लिअर होते. ओके. पण तरी प्रवेशची 2 पुस्तकं होणार नाहीत म्हणून आपण प्रारंभ देणार. ओके. नंतर त्याच्या पुढे आपण काय करू, प्रवेशचा दुसरा पेपर आणि परिचय हा आपण सप्टेंबर मध्ये घेणार आहोत. पुढच्या म्हणजे सप्टेंबर 26ला हा परिचय, आणि सप्टेंबर 26 नंतर फेब्रुवारी 27 मध्ये आपण कोविद परीक्षेला बसू शकू असा प्लॅन आहे आपला. अच्छा. पण म्हणजे प्रवेश परिचय मिळून 3 आणि 2 5 पेपर आपण एकत्र सप्टेंबर 26ला देणार का? नाही, आता मग त्याच्यामध्ये आपण प्रवेश परीक्षेचं आपण एक्झाम्पशन घेऊ, पण डायरेक्ट परिचयाला बसू. प्रवेशचा आपण अंतर्गत सराव परीक्षा घेऊ. म्हणजे परत परीक्षा का महत्वाची, कारण आपण किती पाण्यात आहोत, प्रवेशचं आपल्याला कळलंय की नाही, कुठे आपल्या चुका होतात, विभक्ती हे ते वगैरे ते कळेल म्हणण्यासाठी, पण ती अंतर्गत असेल. शेवटी काय की परिचय, जसं आपण म्हणतो की एखादा ग्रॅज्युएट झाला म्हणजे त्याला कोणी मग तू 10वी केलंस का विचारत नाही का? तसं 10वी झालेलीच असते तसं. आणि ह्या परीक्षा ऑनलाईन असतील का? हा, तर आता याचं तुम्हाला थोडंसं परीक्षांचे आपण स्वरूप देतो. मी पूर्वी सांगितलं होतं मी, पण परत सर एक विचारायचं होतं. आता मी बसणार ते आम्ही प्रारंभचं भरलंय ना, आता आमची प्रारंभच होणार ना पहिली. हो, आता परीक्षा आपली बाळबोध प्रारंभच होणार, बाळबोध नाही का. आणि म्हणूनच सगळ्यांकडून आपण जे फॉर्म्स आवेदनपत्र भरून घेतले ती प्रारंभचीच घेतलेली, बरोबर. हा, आणि अजूनही जे सगळेजण बाकीचे पण जे भरतील ते प्रारंभचेच भरतील, कारण आपलं बालबोध खूपच आत्ताच होतंय आपलं. आत्ता काही परीक्षा नाहीये, विद्याभवन फक्त 2दाच करतो वर्षामध्ये कंडक्ट परीक्षा. आणि आपण प्रारंभ करून प्रवेशचंही आपलं एक असं म्हणेल मी 30 ते 40% आपलं 30% तरी कमीत कमी झालं असेल. पण आपल्याला प्रवेश पूर्ण होणार नाही म्हणून आपण प्रारंभ देणार आहोत असं आहे. आणि हा कसा आहे, हा आपला प्रवास आहे. म्हणजे हे जे स्टॉप्स आहेत, मोठी जशी जंक्शन्स येतात, प्रारंभ, परीक्षा, प्रवेश वगैरे, ही आपली फक्त जंक्शन्स आहेत मोठमोठी. आपला प्रवास सुरूच आहे कंटिन्युअस असं. आणि परीक्षेचं स्वरूप काय असेल? ते आता त्या प्रश्नाकडे वळतो मी. तर परीक्षेचं स्वरूप असं राहील की म्हणजे थिओरिटिकली म्हणजे नियमानुसार किंवा प्रोसिजरनुसार ही परीक्षा आपल्याला त्या परीक्षा केंद्रांवरती जाऊन द्यायची असते. बालभवन, भारतीय विद्याभवनची
देशामध्ये आणि विदेशातही आहेत 2-4 ठिकाणी. एक 100-1 केंद्र आहेत त्यांची. हा, तर तिथे द्यायची असते, जसे आपण बाकीच्या परीक्षा देतो तशा. पण मी जेव्हा हा उपक्रम सुरू केला 4 वर्षांपूर्वी, त्यामुळे विद्याभवनशी माझं डिस्कशन झालं, त्यांच्या परीक्षा यांच्याशी, मॅनेजमेंटशी, एक्झाम डिपार्टमेंटशी. मी त्यांना सांगितलं की बघा, माझा उद्देश लहान मुलांसारखा नाहीये आणि यांना काही प्रमाणपत्र आणि कॉपी किंवा हे, आता हे आम्ही सगळे विद्यार्थी याच्या पलीकडे गेलेलो आहोत. आम्हाला मूळ उद्देश फक्त शिकणं आहे. परीक्षा एक आम्हाला, आम्ही किती पाण्यात आहोत हे व्हावं म्हणून. तर आणि दुसरं गोष्ट मी सांगितलं की माझे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या गावांमधले आहेत आणि वयाच्या, शारीरिक तब्येतीच्या वगैरे सगळ्या त्यांना लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे तिथे केंद्र असतीलच असंही नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं, तुम्हाला परीक्षा आम्ही त्यांच्या प्रत्येक जण आपापली परीक्षा तुमच्या घरूनच द्यायची तुम्हाला. म्हणजे कसं होईल की समजा उदाहरणार्थ प्रारंभ परीक्षा आपली 22 फेब्रुवारीला सकाळी 10:30 ते 12:30 या वेळात असणार आहे, बरोबर. तर 10:30च्या आधी 1 मिनिट किंवा 10:30 वाजता एक्झॅक्ट तुम्हाला मी व्हॉट्सअपवर क्वेश्चन पेपर, प्रश्नपत्रिका पाठवेल एक. नंतर त्याच्या आधी काही दिवस आपण उत्तर पत्रिका तुम्हाला देण्याची व्यवस्था करू, की ज्याच्यावर आपल्याला ती उत्तर लिहायची आहेत ती. तर तुमचं नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र. तर परीक्षा केंद्र सगळ्यांनी तुम्ही जसं फॉर्म मध्ये लिहिलं की जय जय सत्संग समूह मुलुंड, हेच तुमचं केंद्र असणार आहे. म्हणजे ऑन पेपर तुम्ही इथं येऊन परीक्षा दिली आहे असं होणार ऑन पेपर. पण ते त्यांना मान्य आहे की तुम्ही कसंही करा, आम्हाला तुम्ही उत्तर पत्रिका द्या, त्या व्यवस्थित या आपल्या नेहमीच्या पद्धतीनं असल्या पाहिजे. म्हणजे ठीक आहे. तर तेव्हापासून गेली 4 वर्ष मी हा यशस्वीपणे सगळा उपक्रम चालवतोय. प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक परीक्षा आपापल्या घरून त्या वेळेला देतो. त्या दिवशी त्या वेळेला ती परीक्षा झाली की त्या पानांचा फोटो करून, PDF करून मला सॉफ्ट कॉपी फॉरवर्ड करतो व्हॉट्सअप किंवा याच्यावरती ऑनलाईन. आणि नंतर ती उत्तर पत्रिका फोल्ड करून पाकिटात सीलबंद करून दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पोस्टाने किंवा कुरिअरने मला पाठवतो. मग या सगळ्या उत्तर पत्रिका एक तर कधी कधी मी तपासतो, कधी कधी विद्याभवनचे लोक तपासतात. या करून मग लागतात आणि साधारण 2 महिन्यामध्ये त्याचा परीक्षा परिणाम घोषित होतो असं. आणि त्याचं प्रमाणपत्रही तुम्हाला नंतर पाठवलं जातं. असा प्रवास आहे आपला. म्हणजे अशा रीतीने आम्ही प्रारंभाची परीक्षा देणार आणि परिचयची देणार आणि मधला प्रवेश द्यायची गरज नाही. जशी बालबोध आणि प्रवेश या सध्याच्या प्लॅननुसार बालबोध आणि प्रवेश या तुम्ही स्किप करणार आहात, म्हणजे जम्प मारणार आहात त्याच्यावर. आणि मग कोविडचा अभ्यास आणि परीक्षा दोन्ही स्वतंत्रपणे पुढे आपण करू. वर्षभर लागेल, जवळ अर्ध वर्ष तरी लागेल. हो, म्हणजे साधारण आज आता आपण सध्या आपण नोव्हेंबर 25 मध्ये, तर ऍट द अर्लिएस्ट आपण ती फेब्रुवारी 27 मध्ये, किंवा समजा अजून जर आपल्याला अजून वेळ घ्यायचा असेल तर सप्टेंबर 27 मध्ये सुद्धा कोविडची परीक्षा देऊ शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे साधारण हा आपला प्रवास ह्या 2 वर्षाचा असेल. पण याच्यामध्ये आता राजेशजी जे आहेत त्यांनी आताच कोविडची परीक्षा दिली आहे. ओके. दिलीपजींनी प्रवेशची परीक्षा दिली. त्यांच्या त्या स्कीम नुसार म्हणजे तसं झालं ते. तर आणि कोविड एकदा का तुम्ही झालात की मी तुम्हाला म्हणजे रादर प्रवेश झाला. प्रवेश हा माझ्या दृष्टीने पहिला टप्पा आहे संस्कृत खरं शिकण्याचा. बालबोध आणि प्रारंभ ही नुसती, बालबोध तर अगदीच बालबोध आहे, प्रारंभ ही सुरुवात आहे. प्रवेश म्हणजे आपण संस्कृतच्या दालनात प्रवेश करतो. आणि मी प्रवेश नंतर आपल्याला साधारणतः जे आपलं उद्दिष्ट आहे की आपल्याला संस्कृत श्लोकांचा, सोप्या सोप्या पुस्तकांचा अर्थ साधारण एक 50% कळायला लागतो. आणि कोविड एकदा तुम्ही झालात की तुम्हाला साधारण 70% अर्थ समजतो तरी, किंवा अर्थ कसा लावायचा, साधनं कशी वापरायची हे कळायला लागतं. जसं आपण म्हणतो की डिक्शनरी घरात असली तरी डिक्शनरी कशी बघायची हे सगळ्यांना कळतं का? नाही. विशेषतः संस्कृतचं तर नाहीच, नाही का. कारण इंग्लिश तरी एक वेळ डिक्शनरी सोपी असते बघायला, पण संस्कृतमध्ये त्याच्या विभक्ती असतात, रूप असतात वगैरे वगैरे, नाही का. तर आता राजेशजी, तुम्हाला तुमचा काय अनुभव आहे संस्कृत, तुम्ही आता कोविड झालात तर त्याच्यावर?
नाही, माझा अनुभव हाच राहील की परीक्षेची एवढी तुम्ही चिंता करू नका, कारण तुम्ही पहिला पेपर सोडवला ना की तुम्हाला त्याचं नंतरचा पेपर इतकं सोपं जातं की तुम्हाला वाटेल की तुम्हाला सगळं येतं असंच तुम्हाला वाटायला लागतं. त्यामुळे परीक्षेची चिंता न करता हा जो प्रवास आहे, ज्या तऱ्हेने ही पुस्तकं त्यांनी अरेंज केलेत, धडे अरेंज केलेत, ते आपण एखादा लहान मुलाला जसं आपण शिकवतो तशा पद्धतीनेच त्यांनी सगळ्या धड्यांची, सगळ्या टॉपिक्सची अरेंजमेंट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तो प्रवास जर व्यवस्थित केला तर परीक्षेची चिंता करायची काहीही कारण नाहीये. म्हणजे एक्झॅक्टली. अगदी तर असंच कोविड पर्यंत सुद्धा असाच अनुभव आहे की तुम्हाला काही स्पेशल काही करावं लागत नाही. तुम्ही आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित करा. ओके, त्यात लक्ष द्या, इंटरेस्ट घ्या, थोडी प्रॅक्टिस करा घरी. सगळा प्रवास सुखकारक आणि आनंददायक होत आहे आणि सर आणि आहेतच इनफॅक्ट आपल्याला इनफॅक्ट मदत करायला. प्रत्येक प्रत्येक परीक्षा हा ही तुमचा आत्मविश्वास हा दुणावणारी म्हणजे डबल करणारी हो. असेल. परीक्षेने तुम्हाला असं अरे कसा गेला पेपर असं कधीच होणार नाही याची गॅरंटी मी देतो. फक्त सिरियसनेस अपेक्षित आहे. बाकी तुम्हाला किती यायला लागेल, तुम्ही जर सिरियस असाल तर तुम्हाला नक्की यायला लागेल याची गॅरंटी मी देतो. आणि सध्या जे पुस्तक येईल ते बालबोध आणि प्रारंभ एवढंच कव्हर करणारं असेल ना? नाही नाही, तुम्हाला मी जी पुस्तकं जी पाठवणार आहोत आपण तो पूर्ण हम्म. सेट पाठवतो. म्हणजे तुम्हाला एकूण 9 पुस्तकं मिळतील. बालबोध, नंतर प्रारंभच्या पहिल्या परीक्षेच्या ही 2, प्रवेशच्या दुसऱ्या परीक्षेची 2, ती 4, 2 परीक्षांची, परिचयची 4 तीन ना किती झाले? पेपर हा 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 परीक्षेचे. हं, हा. तर या सगळ्या अशा मिळून पूर्ण कोविड पर्यंत सगळी जी पुस्तकं आहेत 9 की 10 जी काय असतील तर ती हं. सगळी तुम्हाला एक साथ येणार आहेत. अच्छा अच्छा. मग परत परत पुस्तकं घ्यायची आवश्यकता नाही. फक्त अर्ज हम्म. भरला की काम झालं. बरोबर. हो, ठीक हा. आहे. तर मला वाटतं मी आणि माझी मुख्य भूमिका म्हणजे पुस्तकं हा सुद्धा पीडीएफ वगैरे तुम्हाला आल्यावरती जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरती जास्ती अकस्टम्ड असाल तर तुम्ही ते कॉम्प्युटरवरती आणि मोबाईलवरती पण बघून अभ्यास करू शकता. पुस्तक उघडायची गरज पण लागणार नाही तुम्हाला. हा. ऍक्च्युअली म्हणजे तेच आमचं जे आम्ही जे आता या सगळ्या प्रवासामध्ये 3-4 वर्षात आम्ही जी पुस्तकं आणि त्याचा अजून ते इम्प्रुव्हमेंट सुरूच आहे त्याच्यावर. पण जे काय आम्ही जे स्टडी मटेरियल केलेलं आहे, तुम्ही आता अनुभव आला असेल तुम्हाला पुस्तकं आणि पीडीएफ बघितल्यावरती येईल की बरंचसं आम्ही जितकं सोपं करता येईल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि ते म्हणजे सगळे त्याची उत्तरं, ती कशी, त्याची रूप, हे सगळे आम्ही नोट्स तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू की जेणेकरून तुमचा अभ्यास हा सोप्यात सोपा होत जाईल असं. तर मला वाटतं म्हणजे पण बरंच म्हणजे ज्या शंका परीक्षेविषयी ज्या होत्या थोडस एक म्हणजे कशाला द्यायची, काय द्यायची, हा तर याचा सगळा उद्देश आणि एकंदर तुमच्या मनात काही जर एक अनामिक भीती असेल किंवा निरीच्छा ज्याला आपण म्हणतो, निरीच्छपणा असेल तर दूर झाला असेल असं मी समजतो. आणि शेवटी सर कसं एक हा बोला. सर मी एक वाक्य बोलू इच्छिते की अमेरिकेमध्ये राधिका परांजपे ताई म्हणून आहेत. त्या स्वतः नर्स आहेत. ऐका, त्या स्वतः नर्स आहेत. दिवसभर नर्सचं काम करतात, संध्याकाळी घरी गेल्यावर आपलं रेकॉर्डिंग ऐकतात आणि असं करत करत त्यांनी कोविडपर्यंतची परीक्षा दिलेली आहे. म्हणजे किती कौतुकास्पद आहे की ज्या बाई स्वतःचा संसार सगळा सांभाळतायत, परत आपला व्यवसाय सांभाळतायत आणि शिवाय त्यांना संस्कृतमध्ये अत्यंत रुची असल्यामुळे तो आपला सगळा अभ्यासही व्यवस्थित पार पाडतायत आणि कोविडपर्यंतची परीक्षा त्यांनी दिलेली आहे. हे आहे म्हणजे की या नाही? सगळ्या मग आपण परीक्षेचा बाऊ उषाताई कशाला करायचा? आणि उषाताई महाजन, राधिका परांजपे अशा बऱ्याच जणी आहेत कोविड की ज्या अशा बालबोध पासून कोविड पर्यंतचा 2 वर्षाचा प्रवास त्यांनी अत्यंत आनंदाने पूर्ण केलेला आहे. आणि अजून त्यांना वाटतंय की काहीतरी आपण करत राहावं, शिकत राहावं. तर ते आमचं सुरू आहे तसं. तर बघा आता म्हणजे ठीक आहे. अजून कोणाला काही शंका आहे का याच्यावर? विचारा आता मी जे सांगितलं त्याच्यावर मोकळेपणाने बोला. अगदी अगदी तुम्ही एवढं सगळं ऐकूनही तुम्ही म्हणालात की नाही बा मला नाहीच द्यायची, हरकत नाही, रिलॅक्स. मला एक शंका आहे की ही जी तुम्ही म्हणलात की 10:30 वाजता किंवा काय, तर प्रत्येकाचं टायमिंग वेगळं वेगळं असणार आहे का? म्हणजे एकाच वेळेला सगळ्यांनी एकाच ठिकाण म्हणजे तुम्ही पेपर नाही नाही, आता साधारण भारतात तर वेळ 10:30 असते आपली, बरोबर.
त्यामुळे बरं. पण आता जे कोणी ऑस्ट्रेलियात असेल, कोणी US मध्ये असेल, की 10:30 म्हणजे तिकडे मिडनाईट असेल, मग त्यांच्याकरता आपण वेगळी वेळ ठेवू. पण हा साधारणतः म्हणजे मी मध्ये मध्ये मी सवलती पण थोड्या दिलेल्या आहेत, अगदी डिझर्विंग जे कोणी असेल त्याला. पण त्याच्यानंतर मी शक्यतो मग आता असं थोडंसं आहे माझं, की शक्यतो ती वेळ त्या त्या देशातली ती वेळ पाळावी अशी अपेक्षा असेल आपली शक्यतो. आणि ती वेळ झाल्यावरती लगेच तुम्ही अर्ध्या तासामध्ये त्याचं इमेज किंवा फोटो किंवा PDF करून ती पाठवावी, म्हणजे मला कळेल की हे लोक उपस्थित आहेत, त्यांनी पेपर पूर्ण केलेला आहे, आणि ती सॉफ्ट कॉपी माझ्या संग्रही राहील, आणि त्यानंतर तुम्ही पोस्टाने ते पाठवायचे असं. हा 22 फेब्रुवारी आणि वर्किंग डे नाही, रविवारच येतोय सर, म्हणजे हरकत नाही ना? बहुतेक हा रविवारच आहे. रविवारच आहे. म्हणजे एकूण परीक्षेचे 2 दिवस आहेत, 21 आणि 22 फेब्रुवारी. पण 21 फेब्रुवारीला ज्यांचे 3 किंवा 4 पेपर आहेत परिचय आणि याचे कोविडचे, ते 21 तारखेला असतील. बाकी बालबोध, प्रारंभ आणि प्रवेश या तिन्ही परीक्षा फक्त 22 तारखेला असतील, 22 फेब्रुवारी. वर्किंग डे नाही म्हणजे रविवार चालेल, हे मला म्हणायचं होतं. म्हणजे रविवारच आहे, रविवारच आहे. हो, सगळ्यांना सुटेबलच आहे. अगदी अगदी यस. आणि तुम्हाला आधीपासून सांगतोय, म्हणजे तुम्ही सुद्धा बाकी रविवारचे काही कमिटमेंट्स तशा प्लॅन करा की 22 फेब्रुवारी आपली परीक्षा आहे. सर मी आजच फॉर्म पाठवलाय विनय घाटगे. विनय घाटगे, हो हो. आज आता आम्ही कन्सॉलिडेट करू. फक्त मला थोडस एक जे मी बॉदरेशन आहे ते असं आहे की आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 150च्या आसपास मेंबर्स आहेत. एक समजा 5, 6, 7, 8 जण आम्ही शिक्षक किंवा मी सोडलो तरी 140, 30, 40 तरी असले पाहिजे खरोखर जे. पण मग असं असताना फॉर्म्सही मला कमी आलेत बरेच, पुस्तकांच्या विनंती पण कमी आलेल्या आहेत. असं का, म्हणजे एवढी गॅप का होते मला कळत नाहीये. म्हणजे म्हणजे 140 जण इंटरेस्टेड आहेत ही फार छान गोष्ट आहे, अभिमानास्पद आहे आणि आनंद देणारी आहे. पण मग तो उत्साह फॉर्म मध्ये आणि पुस्तकं किंवा एक पुस्तकांचं तर मी म्हणेल खरी गरज नाहीये, कारण तुम्हाला PDF मिळतात. पण परीक्षा पण देण्यात तेवढीच उत्सुकता असेल. दुसरं असं की परीक्षा एक असली ना की आम्हाला कळतं की समोरची व्यक्ती सिरियस आहे. आपणही बघा, तुम्ही अभ्यास करायचा असेल तर काही परीक्षा असेल, अगदी घटक चाचणी असेल, युनिट टेस्ट असेल, तरी जर परीक्षा असेल तर तो सिरियसनेस येतो, बरोबर. जर परीक्षाच नसेल तर तो सिरियसनेस पण येत नाही आपल्याला अभ्यासाचा. मग करू करू आहे, होईल होईल, कारण काही ध्येयच नाही ना पुढे, नाही का. त्यामुळे हा बोला. दिवाळीची सुट्टी होती ना, त्यामुळे हो जरा हो सगळे जरा निवांत दिसतात. मी पण उद्या हो भरते पण फॉर्म सर. हा नाही नाही हरकत नाही. म्हणजे म्हणूनच आम्ही दिवाळीच्या सुट्टीत फारसं डिस्टर्ब केलं नाही तेव्हा. पण म्हटलं आता हळूहळू लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे की हो हो म्हणजे तुम्ही जसं याची लिस्ट पाठवली होतीत ना, कुणाला पुस्तकं पाहिजेत त्याची, तशी फॉर्म्स कोणाचे तुम्हाला आलेत त्याची एकदा लिस्ट म्हणजे किंवा एक नंबर सांगा. मला वाटतं एक दिलीपनी आज सकाळी पाठवली होती. दिलीपजी हो का? पाठवली होती ना तुम्ही? हा, पण तरी आम्ही रोज एक पब्लिश करू. म्हणजे काय बाबा, किती कोणाकोणाचे आले, कोणाकोणाचे नाही. म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला वाटेल मी पाठवलाय पण त्या लिस्टमध्ये काहीतरी आमची गफलत झाली आणि आम्हाला दिसत नाही, असं पण होऊ शकतं एखाद्या वेळेस. तर म्हणून आम्ही ते रोज लिस्ट पाठवत जाऊ, रोज किंवा एक दिवसाआड तरी, की जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणाकोणाचे आले आहेत, आपलं नाव त्यात आहे का, वगैरे वगैरे. हा, या दृष्टीने. थँक्यू. तर आणि ते पुस्तकांचे जे पैसे होते तर समहाऊ मला वाटलं की ते फक्त आता आपल्या पहिल्या परीक्षेसाठीच जी पुस्तकं पाठवणार आहात त्याच्यासाठी पैसे होते. पण आता तुमच्या बोलण्यात आलं की तुम्ही सगळ्याच परीक्षांची पुस्तकं एकदम पाठवणार होता आणि त्याचे ते पैसे हो, होते. कारण काय असतं, पुस्तकाची किंमत आहे 5 रुपये, त्याचे कोरिअर खर्च येईल 80 रुपये. अच्छा, नाही नाही ते ठीक आहे, कारण मला हा वाटलं की मी त्या PDF वरनं आम्ही हा प्रिंट आउट काढलेला आहे, त्यामुळे या ओके. परीक्षेसाठी तरी वाटलं नाही. हो आणि हो सध्या इंडियामध्ये यायचा काही इतक्यात विचार नाहीये, त्यामुळे मी म्हणजे बाकीचे पुस्तकां म्हणजे ते डोक्यातही नाही आलं की ती सगळी पुस्तकं तुम्ही एकत्र पाठवा. कोण बोलतोय? पण अपूर्वा का? मी हा. अपूर्वा चिटणीस. हो. आणि जर समजा मी आता पैसे भरले तर ते मी माझ्या भावाचा ऍड्रेस, माझ्या पण परीक्षेचे पैसे तुम्हाला एक सांगू का, मला माहिती नाही पण काही वेळा पूर्वी पण मला वाटतं आम्ही म्हणजे US ला पण पाठवलेले आहेत पुस्तकं वगैरे. म्हणजे
तसे पोस्टानी वगैरे, आणि 1-2 आठवड्यात मिळतात मला वाटतं. म्हणजे तुमचा चॉईस आहे, तो तुमच्या घरी तुम्ही बोलवू शकता, किंवा तुम्हाला असेल तर आम्ही इथूनही पाठवू शकतो डायरेक्टली, किंवा कसे म्हणजे तुमच्या सोयीने. ओके ओके. नाही मग ते पैसे आता भरले तर चालतील का? कारण आता माझे आणि मिस्टरांचे परीक्षेचे पैसे सुद्धा माझ्या भावानी भरले, तोही देतोय, हो तो पुण्यात हो असतो. तर मग मी त्याचा ऍड्रेस देऊन मग त्याच्या घरी हो शिफ्ट झाले तर मग मी हो पुढच्या एनिवे 4-5 पुढचे महिन्यात येईनच हा इंडियाला. मग हरकत नाही. हो, हा किंवा तोपर्यंत त्याला सांगितलं, तो दोघांची म्हणजे 2 सेट असतील किंवा काय ते, तर ते सगळं तो पोस्टाने जरी पाठवलं, मला माहिती नाही पोस्टाची किंमत, पण केव्हा काहीतरी मागे कोण विद्या कुलकर्णींनी विद्यार्थ्यांनी पाठवले होते, तर मला वाटतं काहीतरी 600-700 तेव्हा लागले होते, असं मला अंदुकचं आठवतं म्हणजे असं. आम्ही अच्छा. असंही आम्ही करू शकतो की आम्ही जे US ला जे सगळेजण एकत्र आहोत तिथे ते सगळेजण एकत्र हो, match एकत्र करू. आम्ही एक बंडल पाठवू तुम्हाला, एक 10-15 सेट काय होतील ते, आणि मग तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून घ्या. किंवा असं होऊ शकतं, आता मला कोणाचा अंजली कुलकर्णीने लिहिलंय की ती डिसेंबरमध्ये येते. ओके, तर असंही करू शकतो आपण, म्हणजे तिला वजनाचं जर लिमिट नसेल किंवा बसत असेल तर 10 एक सेट तिच्या बरोबर काढू शकतो, हो, काही म्हणजे असं सध्या नाही सर का. कोणी आणणार नाहीयेत सेट्स एवढे, कारण सध्या एकच सुटकेस अलाउड असते आणि त्याचं ओ वजन अच्छा, हा, होतं. नाही नाही, मग ठीक आहे, मग तर तो ऑप्शन रूल आउट करू आपण. नाही, मग पोस्टाने पाठवू ना एक डायरेक्ट तसं, नाही का. अच्छा ओके. नाही चालेल सर, मी हे करते. आणि आता जे राधिका परांजपे जे बोलण्यात आलं यांच्या, ती माझी नणंद आहे, तर त्यामुळे मी हो त्यांच्याशी पण बोलीन. हो, आणि मग त्यांच्याकडे असले तर मग मी तुम्हाला 1-2 दिवसात तसा मेसेज करते की मला पुस्तकं हवी आहेत का नको. हरकत नाही, हरकत नाही. ओके, होय. थँक्यू सर. हा, तर आता मला वाटतं आपली वेळ पण तशी संपत आलेली आहे. आज काही हो, फारसं शिकवणं काहीच झालं नाही आज काही तसं. आज नाही पण ठीक आहे, आज. आता अजूनही 2-3 मिनिटं आहे, तर मग अशीच चर्चाच करूया आपण. अजूनही काही आपल्या एकंदर अभ्यासाविषयी, शिकवण्याविषयी, प्रश्नपत्रिका परीक्षा विषय असेल तर मग सर 2-3 मिनिटात. हा. सर कोविड म्हणजे म्हणजे काय त्याचं मिनिंग काय, लास्टची एक्झाम? छान छान. विद विद म्हणजे काय, सांगा अर्थ. विद्वान. विद्या, विद म्हणजे नॉलेज, विद्वान. विज्ञान, हा. विद्या, ज्ञान, हा, तर को म्हणजे कहा, ज्ञान. कोण 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 विद्वान आहे. कोण विद्वान आहे. म्हणजे म्हणजे कोविद म्हणजे कोण विद्वान आहे, याचं याचं तर जे काय त्याला तिचं म्हणतात. हा प्रश्न विचार, कोण विद्वान, कोण आहे आपल्या याच्यात संस्कृतचा, तो काय झालं म्हणजे कोविद असं. हा, तर म्हणजे तुम्हाला एक स्तर येईल. आता शेवटी कसं असतं, परीक्षा आहे फक्त, जसं मी पुन्हा सांगतो, माध्यम आहे. शेवटी आपण आपला अभ्यास किती झाला, आपण किती पाण्यात आहोत, हे कळण्याचं ते माध्यम म्हणजे मापदंड आहे, असं म्हणता येईल आपल्याला. पण कोविडचा अर्थ तो आहे असं. हं? पण पण असं नाही की बा कोविड म्हणजे त्या अर्थाने, जसं म्हणजे पूर्वी शंकराचार्यांना एकदा त्यांच्या शिष्याने विचारलं होतं की गुरुजी तुम्ही एवढे महान आहात आचार्य, तर काय, तर शंकराचार्यांनी हात समुद्राच्या पाण्यात हात टाकला, बाहूपर्यंत, दंडापर्यंत, आणि दाखवलं की म्हणे हा समुद्र आणि माझ्या हाताला लागलेलं पाणी, तर ज्ञान एवढं अथांग आहे समुद्रासारखं, आणि माझ्याकडे जे आहे म्हणजे ते जे ज्ञान, ते फक्त हाताला जेवढं पाणी चिकटलं तेवढं आहे. तर तसंच आपल्या म्हणजे आता आचार्यांनी, आदिशंकराचार्यांनी असं म्हटलं, तर आपण त्याच्या पुढे एकच जाडगी पत्ती, नाही का. त्यामुळे बरोबर. कोविद म्हणजे ठीक आहे, विद्वान म्हणजे एक आहे बा, पण बरंचसं शिकणं निदान आपल्याला काय शिकायचं आहे, अजून काय शिकणं बाकी आहे, ते हळूहळू कळायला सुरुवात होईल कोविड झाल्यावर, असं म्हणता येईल फार फार, मग त्याच्या नाही का. पुढं पण असतं का अजून काही? नाही नाही, त्याच्या पुढे विद्याभवनचं कोर्स संपला इथला, मग तुम्ही पुढे MA करू शकता, PhD करू शकता. मग आता संस्कृतमध्ये साहित्यामध्ये करतात, व्याकरणात करतात, अजून म्हणजे न्यायशास्त्रात आपल्याला करतात. हे सर्टिफिकेट्स यूज होऊ शकतात पुढं काही करायला? नाही, सर्टिफिकेट असं यूज नाही होऊ शकत हे, कारण म्हणजे आपला उद्देश सर्टिफिकेट हा नाहीच आहे. काय माहितीये का, नाही नाही, जर बाकीचे जे आपल्याला अभ्यास. कुठल्या हा, युनिव्हर्सिटीशी कनेक्ट व्हायचं असेल तर ह्या हा, कोविडच्या मी एक्झाम ती दिल्या. कल्पना नाही, ती मला कल्पना नाही मला, पण तुम्हाला मी एक निश्चित सांगू शकतो की तुम्ही या कोविड परीक्षा झाल्यावर तुम्ही MA ला अपिअर होऊ शकता. म्हणजे MA च्या परीक्षेला, अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. कविकुलगुरू संस्कृत कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी आहे त्याच्या. हं? ओके तर ओके. म्हणजे म्हणजे त्या लेवलचं साधारण आपल्याला तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं की तुम्ही MA म्हणजे साधारण BA पर्यंतच तुम्हाला हे, अगदी पूर्ण BA नसलं तरी जवळपास
तुम्हाला हे सगळं कळायला लागतं आणि तुम्ही म्हणजे MA जर कोणाला करायची इच्छा असेल तर ते करू शकता तुम्ही असं. म्हणजे